घालणारा एक संवेदनशील संवाद आम्ही मायबाप. किशोरवयीन अवस्थेचा हा असा टप्पा आहे 10वीचं वर्ष की ज्यामध्ये अनेक एक्सपोजर्स मिळाल्यामुळे मुलांचं रिॲक्ट होण्याचं प्रमाण, मूड जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढले. मुलांचं असं मनात आहे की आम्हाला खूप काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे, पण धाडस होत नाही, हिंमत होत नाही, आम्हाला कोण समजूनच घेत नाही, प्रत्येक वेळी आमच्या फक्त चुकाच काढल्या जातात. अशा अनेक गोष्टी त्यांना कुठंतरी त्यांची घुसमट होते आणि मग ती कुठंतरी वेगळीकडे निघते. मग वेगळी कंपनी शोधली जाते, मित्रपरिवारांच्या मध्ये जाते आणि मग आपला मायबाप म्हणून त्यांच्यासमोर आपण सर्वोत्तम पर्याय असताना सुद्धा आपल्यासोबत ती शेअर होईना झालीत. ती कुठंतरी असं ट्रॅक सोडून दुसरीकडे शेअर व्हायला लागलीत. मला वाटतं हे मी जे लिहिलेलं आहे हे पत्र यात बसलेल्या जवळपास 70-75% मुलांच्या मनात जे चालले ते लिहिण्याचा प्रयत्न केला मी. त्यांना जे म्हणायचं आहे आईवडिलांसाठी ते मी पोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रिय आई बाबा, पत्रास कारण की मला ठाऊक आहे मी काय अगदी असा फार हुशार नाही, पण त्यामुळं मी कोणत्या गोष्टीशी झुंजत आहे खरं तर हे तुम्ही कधीतरी बघायला हवं. जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते मला चांगलं वाटेलच असं काही गरजेचं नाही ना. तुम्हाला खूप सांगायचं असतं पण हिंमत होत नाही. मला वाटतं हे अंतर थोडं कमी व्हायला पाहिजे. कृपया माझ्या अडचणी समजून घ्या ना. मला नाही आवडत गप्प गप्प राहायला. मला भीती वाटते. मी काही बोललो तर तुम्ही चिडणार तर नाही ना. माझं बोलणं संपायच्या आधीच तुम्ही हे तर म्हणणार नाही ना बंद कर तुझं नाटक. तुमच्यासमोर नाही मला खोटं हसायचं. माझ्या समस्या सांगून मला तुमचा सल्ला घ्यायचा आहे. खरंच माझ्या समस्या समजून घ्याल का? मी जास्त बोलतोय हे तर म्हणणार नाही ना. माझी गोष्ट समजून घेताना प्रतिक्रिया तर देणार नाही ना. थोडा वेळ राग न धरता माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकाल का? मला माहीत आहे आतापर्यंत तुम्ही मला काहीच कमी पडू दिलं नाही. मी जे जे मागितले ते मला मिळाले. फक्त अजून थोडासा एक्स्ट्राचा वेळ मिळेल का? कधीतरी आरामात बसून मला विचारा ना, बाकी सगळं ठीक आहे ना बाळा, सगळं ठीक आहे ना. मग मी न अडखळता सगळं सांगेल. तुम्ही कोणता निर्णय न देता म्हणाल काय हरकत नाही बाळा, मैं हूं ना. आय होप, मला वाटतंय ह्या ज्या भावना आहेत सध्या इथं कुठंतरी मुलांच्यात आहेत सध्या, ज्या ह्या एका महिन्या दीड महिन्यामध्ये मुलांसोबत मी भेटलो आणि त्यांचं काही टिपून ठेवलं, त्यातून एक मी पत्र तयार केलं. कदाचित हे त्यांना म्हणायचं आहे पण आपल्यापर्यंत ते नाही येऊ शकत. आणि मग एक मायबाप म्हणून असं ज्यावेळी एका ठराविक टप्प्यामध्ये साधारणतः 7वी 8वी 9वी 10वीचा जो टप्पा आहे त्यामध्ये 9वी 10वीच्या टप्प्यात ज्यावेळी मूल रिॲक्ट होतं, प्रतिक्रिया देतं, ऐकत नाही, अचानक उलटं बोलतं, तर त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण कुठं चुकतोय तर चूक तर करत नाही ना. असं बऱ्याच वेळा प्रामुख्यानं आईच्या मनात फार वेळा येतं. आतून हृदय रडतं, सांगता येत नाही, अशी कुचंबना झालेली असते. तर खरंच आपण मायबाप म्हणून काही चूक करतो का? तर आजचा मी पालकांचा प्रतिनिधी म्हणून एक स्पष्ट सांगतो की आपण कोणतीही चूक करत नाही. जी ट्रीटमेंट आपल्याला मिळाली आपण वाढताना तीच ट्रीटमेंट आपण आपल्या बाळांना देतो. फक्त आणि फक्त एक केसा एवढी रेग आहे ज्याला आपण संवादाचा अभाव म्हणतो. मी जशी मुलांची भावना तुमच्यासोबत व्यक्त केली तशी मुलांसोबत मी मायबापांची सुद्धा भावनाच व्यक्त करणार आहे. आणि मग आमच्याही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. पण त्या पोचताना थोडंसं जे मापदंड आपण लावतो ॲज अ मूल म्हणून, ते मापदंड तुम्ही त्या जागेवर बसून सुद्धा लावावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.